नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे प्रियाने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारलेली असते. स्वतःच्या तोंडानेच आपला गुन्हा कबूल केलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये जेलमध्ये महिपतला धमकी द्यायला गेलेला प्रियाने आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं की मी खरी तन्वी नसून खोटी तन्वी आहे. तन्वी नसल्याचा खुलासा केल्यानंतर ही गोष्ट अर्जुनपर्यंत पोचलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया ही सुद्धा महिपतबरोबर जेलमध्ये गेलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे चैतन्य बाबू ड्रायव्हरला घेऊन पोलीस स्टेशनला येत असतो तेव्हा प्रेक्षकांनो, बाबू ड्रायव्हरने नागराजला बघितलेलं असतं आणि चैतन्याला खूप मोठं सत्य सांगितलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी महिपतला सुपारी देणारा दुसरा तिसरा कुणी नसून तो माणूस आहे आणि तिथे उभा असलेला माणूस नागराज असतो, हे आता चैतन्याने अर्जुनला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता एक गुन्हेगार महिपत सापडल्यानंतर प्रिया आणि नागराज हे दोघेही सापडतात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुनने जीवाची बाजी लावून महिपतला पकडलेलं असतं. आता महिपतला पकडल्यानंतर त्याला अरेस्ट केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आणि नागराज दोघेही घाबरलेले असतात. तेव्हा नागराज आता ज्या ठिकाणी महिपतला बांधून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी जातो. तर तिथे सुमन फक्त एकटीच असते आणि महिपत पळून गेलेला असतो. तेव्हा इथे नागराजला खूप जास्त राग येतो. नागराज म्हणत असतो की सुमन, खरं खरं सांग, महिपत इथून कसा काय पळून गेला? तू मदत केलीस का त्याला पळून जायला? सांग ना. म्हणजे तू त्याला मदत केलीस की जा आणि सांग माझं कारस्थान सगळ्यांना, असं म्हणाली असशील ना? तेव्हा इथे सुमन म्हणत असते, मी असं काही केलेलं नाही आहे. पण चिडलेला नागराज सुमनचं काही ऐकून घेत नाही आणि तिच्यावरती हात उगारायला सुरुवात करतो. सुमन बिचारी, तिची अवस्था मारून मारून नागराजने फारच आता वाईट करून ठेवलेली असते आणि त्यानंतर नागराजच्या मनामध्ये फक्त एकच भीती उरलेली असते की जर इथे महिपतने तोंड उघडलं आणि सांगितलं की 22 वर्षांपूर्वी दादाच्या अपघाताची सुपारी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून मी आहे, हे सत्य जर सांगितलं तर मी जेलमध्ये गेलो तर बरं, पण दादा मला जिवंत सोडणार नाही. दादा मला नक्कीच मारून टाकेल आणि कायमस्वरूपी मला जेलमध्ये पाठवेल, ते सुद्धा जन्मठेपेसाठी, असं आता नागराजला वाटतं. नागराजची अवस्था वाईट झालेलीच असते, पण प्रेक्षकांनो, प्रियाची अवस्था देखील तीच असते. प्रिया म्हणत असते, आत्तापर्यंत तन्वी म्हणून खूप माज केला, सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबाला खूप त्रास दिला, पण जर आता महिपतला पकडल्यानंतर त्याने सगळ्यांना सांगितलं की मी खरी तन्वी नाही आहे, मी फक्त प्रिया आहे, या लोकांशी माझा काडी मात्र संबंध नाही, हे जर यांना कळलं तर मला कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवतील. अर्जुन तर मला कुठली शिक्षा देईल काय माहिती. तसं मी महिपतला धमकावून ठेवलं आहे की जर त्याने कुणाला सांगितलं की मी खरी तन्वी नाही आहे, तर मी समीरा शेखर हीच खरी साक्षी शिकरे आहे हे सगळ्यांना सांगेन. म्हणून साक्षी शिकरे जिवंत आहे हे मी सगळ्यांना सांगेन, अशी धमकी मी महिपतला देऊन ठेवली आहे. पण जर त्याने माझ्या धमकीला भीक नाही घातली तर? अशी भीती आता प्रियाच्या मनात निर्माण झालेली असते. अर्जुनने इथे खूप मोठं धाडस दाखवलेलं असतं महिपतला पकडण्यासाठी आणि अर्जुन आता हॉस्पिटलमध्ये असतो. त्याच्यावरती आता ट्रीटमेंट सुरू केलेली असते, कारण त्याच्यावरती महिपतने इथे धारदार चाकूने वार केलेले असतात. आणि जेव्हा ही गोष्ट सायलीला कळते तेव्हा सायली आता धावत पळत हॉस्पिटलमध्ये अर्जुनला भेटायला येते. त्याला मिठी मारून रडायला लागते. ती म्हणत असते, अर्जुन सर, हे काय झालं? का तुम्ही एकटे गेलात? तेव्हा अर्जुन म्हणतो, थोडंसं धाडस केलं नसतं तर आज महिपत आपल्या हाती लागला नसता. आता महिपतला पकडलंय ना, आता 22 वर्षांपूर्वी त्याला नक्की कुणी सुपारी दिली होती, तो मूळ सूत्रधारसुद्धा आता आपल्याला सापडेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आता महिपत लवकरात लवकर तोंड उघडेल तेवढं त्याच्यासाठी बरं आहे. त्याने एकदा का सांगितलं की नक्की सुपारी कुणी दिली होती की आपण त्या माणसाला सुद्धा पकडायला मोकळे होऊ. तेव्हा रविराज काका म्हणतात, ही खरं तर माझी लढाई आहे, पण अर्जुन, तू स्वतःच्या जीवावरती उदार होऊन मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा जो काही प्रयत्न करतोयस, हे तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही.
तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सिनियर उपकार कसले, माणूस आपल्या माणसासाठीच करतो ना. आणि कदाचित तेव्हाचा गुन्हेगार जर आपल्याला सापडला तर आता जे काही गुन्हे घडलेत ना त्याचाही सोक्षमोक्ष लवकर लागला जाईल असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं, कारण नागराजचा संबंध मधुभाऊंच्या खुनाशी सुद्धा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खोटी तन्वी आणण्याचा प्रयत्नसुद्धा हा नागराजचाच असतो. त्यानेच तो प्लॅन केलेला असतो. त्यामुळे सगळ्या गोष्टींशी जर कुणाचं कनेक्शन असेल तर ते नागराजचंच असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला अरेस्ट केल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन त्याला भेटायला जातो आणि विचारत असतो त्याला की खरं खरं सांग, नक्की तुला 22 वर्षांपूर्वी सिनियरच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याची सुपारी कुणी दिली होती? हे बघ, तुझ्याकडे वेळ नाही आहे. तू लवकरात लवकर जेवढं तोंड उघडशील ना तेवढं तुझ्यासाठी गोष्टी सोप्या होऊन जातील. मला माहिती आहे तू सुपारी घेतली होतीस आणि तू अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला होतास, पण तू मूळ सूत्रधार तर नाही आहेस ना. नक्कीच तुला कुणीतरी सुपारी दिली आहे. मग त्या माणसाचं नाव का सांगत नाही आहेस तू महिपत? तो माणूस कोण आहे? एवढा तुझा सख्खा आहे का तो, की स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही आहेस आणि त्या माणसाचं नाव घ्यायला तू तयार नाही आहेस? महिपत प्रेक्षकांनो घाबरलेला असतो. त्याला या गोष्टीची भीती असते की माझी साक्षी जिवंत आहे. ही गोष्ट प्रिया आणि नागराज या दोघांनाही माहिती आहे आणि त्या दोघांचं इथे खूपच जास्त क्रूर रूप आता महिपतने बघितलेलं असतं. ते दोघे जण किती विक्षिप्त आहेत हे आता महिपतने जाणलेलं असतं. त्याला भीती वाटते की ते लोक माझ्याबरोबर जर असं वागू शकतात, कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता, ते लोक माझ्या नाजूकच्या मुलीशी काय अवस्था करतील? माझी मुलगी तर खूप नाजूक आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीसाठी त्या दोघांचं नाव घेणार नाही असं महिपतने ठरवलेलं असतं. तेव्हा अर्जुन महिपतच्या 2-3 थोबाडीत देखील देतो, पण महिपत रागावून सुद्धा त्याचं नाव नाही सांगत. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, ठीक आहे, आता तू तोंड उघडू नकोस, पण लवकरच तुला सत्य सांगावं लागेल. जेव्हा मी या गोष्टीच्या मुळाशी जाईन ना आणि जेव्हा तुला 3rd डिग्री मिळेल ना तेव्हा तू नक्की तोंड उघडशील, मला माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाला आता एकदा काही करून महिपतला भेटायचं असतं. प्रिया म्हणते काहीही झालं तरी मला महिपतला भेटायचं आहे. आणि तेव्हा ती आता पोलिसांना मॅनेज करण्याचा प्रयत्न करते, काही हवालदारांना, आणि महिपतपर्यंत पोचते. आणि ती आता महिपतला भेटल्यानंतर ती म्हणत असते, काय मग महिपत सर, आलात ना जेलमध्ये? मी जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला होतात, आहे ना लक्षात? हातावरती नाव लिहून आणलं होतं माझ्या. आता काय तुमची अवस्था झाली? शेवटीला तुम्ही सुद्धा तिथेच आलात ना. आता तुमची काय अवस्था होते ना ते बघा तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला की मी खरी तन्वी नाही आहे, तर तुम्हाला माहिती आहे ना, तुमची मुलगी साक्षी शिकरे, समीरा शेखर, जिवंत आहे आणि ती कुठे राहते, कशी आहे, मला सगळं काय माहिती आहे. हा बघा, तिचा फोटो बघा. स्वतःच्या मुलीची आठवण येते की नाही, म्हणून तिचा फोटो बघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचं नाव सांगायला जाऊ नका, नाहीतर काय होईल माहिती आहे ना. निदान मुलगी तरी तिकडे सुखात आहे याचं जरा भान ठेवा. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपतला वाटत असतं की माझं झालं ते झालं, पण माझी मुलगी जिवंत राहिली पाहिजे. आज ना उद्या मी सुद्धा इथून बाहेर पडेनच. मी काय इथे आयुष्यभर राहणार नाहीच आहे, पण माझ्या मुलीला काही होता कामा नये, म्हणून इथे आता महिपत गप्प राहण्याचा निर्णय घेतो. पण प्रेक्षकांनो, आता ही गोष्ट अर्जुनला समजलेली असते. प्रिया गेलेली असते महिपतला धमकी देण्यासाठी. त्याने तोंड बंद ठेवावं म्हणून त्याला धमकी द्यायला गेलेल्या प्रियाने आता स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाडी मारून घेतलेली असते. तिने स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केलेला असतो. महिपतला प्रेक्षकांनो काही बोलायची गरजच पडत नाही. तेव्हा गोष्ट आता आपोआपच अर्जुनला समजलेली असते, कारण तिथे अर्जुनने आता कॅमेरे सेट केलेले असतात. जेव्हा महिपत शिखरे हा आता तिथे नसतो, त्या कस्टडीमध्ये नसतो, तेव्हाच तिथे एक कॅमेरा सेट करून ठेवलेला असतो, कारण अर्जुनला बघायचं असतं आणि खास अर्जुनने त्यासाठी परवानगी घेतलेली असते. अर्जुनला बघायचं असतं की इथे महिपतला कोण कोण भेटायला येतं आणि तो सुद्धा सिक्रेट कॅमेरा असतो. तिथल्या लोकांना सुद्धा माहिती नसतं की तिथे कॅमेरा सेट केलेला आहे. अशा पद्धतीची परमिशन अर्जुनने काढून घेतलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता भेटायला आलेल्या प्रियाने स्वतःच्या तोंडानेच कबूल केलेलं असतं की मी खरी तन्वी नाही आहे, हे कुणालाही सांगायचं नाही. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तिने कबूल केलेली असते, साक्षी शिखरे जिवंत आहे, ती म्हणजे समीरा शेखर. तेव्हा इथे आता साक्षी शिखरे नक्की जिवंत आहे आणि ती कुठे आहे हे आता प्रियाला माहिती असेल, ही गोष्ट अर्जुनला कळलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते की मी तर आता वाचले बाबा,
मी महिपतला धमकी देऊन आले, पण तिला माहिती नाही आहे तिने किती मोठी चूक केली आहे. कारण अर्जुनला आता CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं आणि त्याचे आता ॲक्सेस त्याच्याकडे असतात आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे असतात. तेव्हा त्या दोघांनीसुद्धा आपल्या इथे मोबाईलवरती बघितलेलं असतं की प्रिया महिपतला भेटायला गेलेली आहे आणि तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे की ती खरी तन्वी नाही आहे. मग आता ही जर खरी तन्वी नाही आहे आणि साक्षी शिकरे जिवंत आहे तर कुठे जिवंत आहे? आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की आता प्रियाला पकडायला हवं, तिच्या विरोधात खूप मोठा प्रूफ आपल्याला सापडला. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो प्रिया त्या ठिकाणी आलेलीच असते धमकवायला, पण नागराजसुद्धा आता पोलीस स्टेशनच्या बाहेर तोंड लपून उभा राहिलेला असतो. तो आता तोंडावरती हात घेऊन तोंड लपून लपून उभा राहिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो चैतन्य त्या ठिकाणी बाबू ड्रायव्हरला घेऊन आलेला असतो. बाबू ड्रायव्हरला मुद्दामूनच आणलेला असतो महिपतला बघण्यासाठी. कारण जर बाबू ड्रायव्हरने विचारलं महिपतला की सांग कुठे आहे, खरा गुन्हेगार कुठे आहे, तर कदाचित महिपत घाबरून काहीतरी बोलेल असं आता त्या लोकांना वाटत असतं. म्हणून तिथे बाबू ड्रायव्हरला घेऊन बोलावलेलं असतं आणि तो तिथे आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो बाबू ड्रायव्हरचं लक्ष गेलेलं असतं नागराजकडे. नागराज आता मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतो आणि तिथे उभा असतो. तेव्हा इथे बाबू ड्रायव्हर नागराजला बघतो आणि इथे चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य तिकडे बघ, तो माणूस तिथे उभा आहे ना, तोच माणूस ज्याने महिपतला सुपारी दिली होती. माझ्या लक्षात आहे, अरे तोच जंटलमन दिसतोय ना, त्याच माणसाने सुपारी दिली होती महिपतला, त्याच्या भावाची तीसुद्धा. मला माहिती आहे तो त्याच्या भावाची सुपारी द्यायला आलेला. मग तो कोणी आहे का रविराज किल्लेदार यांचा? तेव्हा चैतन्य म्हणतो अरे काय बोलतोयस तू, तो रविराज काकांचा भाऊ आहे लहान, कळते का तुला काय बोलतोयस ते? बाबू ड्रायव्हर म्हणतो मग त्याची आणि महिपतची खूप आधीपासूनची मैत्री आहे, तुम्हाला माहिती नसेल. माझ्या चेहरा बरोबर लक्षात आहे, त्याचं नाव लक्षात नव्हतं माझ्या, पण चेहरा लक्षात आहे ना, हाच तो माणूस आहे. जंटलमन माणूस मी म्हणालो होतो तसं हा माणूस महिपत शिकरेचा जुना मित्र आहे आणि म्हणूनच प्रॉपर्टीसाठी त्याने आपल्या भावाची सुपारी महिपत शिकरेला दिली होती आणि महिपत शिकरेने मला. तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने इथे आता बाबू ड्रायव्हरने चैतन्यासमोर कबूल केलेलं असतं की नागराजच तो मूळ सूत्रधार आहे. तेव्हा चैतन्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि लगेचच्या लगेच पोलीस स्टेशनला ये म्हणून सांगतो. आणि तेव्हा इथे अर्जुन तिथे आल्यानंतर चैतन्य म्हणतो की बाबू ड्रायव्हर काय बोलतोय ते ऐक. तेव्हा इथे अर्जुन विचारतो का काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा बाबू ड्रायव्हर म्हणतो की नागराज हा रविराज काकांचा भाऊ आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, तर त्यानेच इथे महिपतला सुपारी दिली होती स्वतःच्या भावाला मारण्याची, अपघात घडून आणण्याची. ते सुद्धा जेव्हा ते तिघेजणं सोबत असतील ना तेव्हाच त्यांना उडवायचं असं सांगण्यात आलं होतं. कुणीही जिवंत राहता कामा नये. पण त्यांचं नशीब इतकं बलवत्तर आहे, नशीब इतकं त्यांचं मोठं आहे की ते तिघेही वाचले. वेगवेगळ्या ठिकाणी गेले पण ते 22 वर्षानंतर एकत्र आले. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनला महिपतबद्दल तर सत्य समजलेलं असतंच, पण नागराज आणि प्रिया हे दोन्ही गुन्हेगार आता महिपतचीच माणसं आहेत हे सुद्धा अर्जुनला कळलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनने ही गोष्ट आता रविराज काकांना सांगितलेली असते. रविराज काकांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की स्वतःचा सख्खा भाऊ असा पक्का वैरी असेल की तो आपल्या जीवावरती उठलाय, ते सुद्धा माझ्या प्रॉपर्टीसाठी. त्यासाठी त्याने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून आम्ही जिवंत राहिलो तर माझी मुलगी म्हणून खोटी तन्वी घरामध्ये आणली. तेव्हा इथे रविराज काकांचा राग आता अनावर झालेला असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो सुमनने कसा बसा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेलाच असतो. आणि तेव्हा रविराज काका म्हणतात की आता नागराजला सोडायचं नाही. नागराज जिथे कुठे असेल इन्स्पेक्टर सावंतांना सांगून त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल कर आणि नागराजला अरेस्ट करायला लाव. माझ्या कुटुंबाला, माझ्या बायकोला, माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करणाऱ्या नागराजला मी आता सोडणार नाही आहे. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळणार. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो महिपत बरोबर प्रिया आणि नागराज हे दोघेजणंसुद्धा खडी फोडायला जेलमध्ये गेलेले असतात. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही आता मिळालेली असते.
तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने अर्जुनने महिपतला तर पकडलेलंच असतं, पण 22 वर्षांपूर्वी इथे मूळ सूत्रधार नागराज यानेच ती अपघातासाठीची सुपारी दिली होती. हे आता कळल्यानंतर नागराज इतके दिवस तो वाचलेला असतो, पण आता शेवटीला त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा, त्याच्या कर्माची शिक्षा ही अर्जुन आणि सायलीच्या प्रयत्नांमुळे मिळालेली असते. तेव्हा रविराज काका नागराजचं थोबाड लाल करतात आणि त्याचबरोबर सुमनला किडनॅप केलं म्हणून सुद्धा त्याच्या अजून 2 थोबाडी देतात आणि तू आमच्याबरोबर जे काही वागलास त्याची शिक्षा आता जाऊन जेलमध्ये भोग, असं रविराज काका म्हणतात. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत, प्रिया आणि इथे नागराज या दोघांना सुद्धा आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात अरेस्ट करण्यासाठी आणि त्यापुढे ही दोघांची चौकशी सुरूच राहणार असते.